सध्याचा सर्वात मोठा प्रश्न, दादा तुझे 50,000 फॉलोअर झाले आणि तू व्हिडिओ बनवायचं बंद का केलंस? प्रत्येकाचं जसं स्वप्न असतं ना, तसं माझं देखील स्वप्न होतं की माझे 10,000 15,000 फॉलोअर्स व्हायला पाहिजेत आणि जी दुसऱ्यांना रिस्पेक्ट भेटते ती मलाही भेटली पाहिजे. माझ्यासोबत काही काही फोटो काढले पाहिजेत, मलाही त्या नजरेने बघितलं पाहिजे. आपली ते 10,000 15,000 जसे फॉलोअर्स कंप्लीट झाले त्यानंतर एकासोबत आपला असा झाला विषय की त्यांचे 22-23,000 समथिंग फॉलोअर्स होते आणि त्यांनी आपल्याला थोडासा ॲटिट्यूड काय दाखवला, तिथे आपला इगो हट झाला आणि नंतर आपण टार्गेट ठेवलेला 50,000चा. तर 50,000चा टार्गेट हिट झाला आणि नंतर आपल्याला जे पाहिजे ते शांत झालो. पण आता विषय असा झालेला आहे की आपल्याला परत एकाने आपली लायकी दाखवण्याचा बेसिकली प्रयत्न केलेला आहे आणि तिथे आपला इगो हट झालेला आहे. आणि एकदा इगो हट झाला की मग आपण, तुम्हाला माहिती आहे एकदा मॅनचा इगो हट झाल्यावर माणूस कशा प्रकारे मेहनत करतो आणि कशा प्रकारे काम करतो. आपला इगो हट झालाय का, कारण की आपल्यापेक्षा जास्ती बोलत होते आणि आपल्याला थोडासा ॲटिट्यूड दाखवला म्हणून थोडंसं आपल्याला थोड्या त्या डोक्यामध्ये गेलेला आहे. सो आत्ताचा टार्गेट असा आहे आपला की 6 महिन्यामध्ये, हा क्रिएटिव्ह पाटीलचा शब्द आहे आणि मागे आई एकवीर आहे, 6 महिन्यामध्ये 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट करणार, हा क्रिएटिव्ह पाटीलचा शब्द आहे.